हे बघा किती सुंदर रंग आलाय आणि पनीर बटाटा राजगिऱ्याचा पण इतका मस्त सुगंध येतोय आणि खूप क्रिस्पी होतात हे। हॅलो फ्रेंड्स, नमस्कार। कविताच रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। कसे आहात तुम्ही? आपली सिरीज चालू आहे पार्ट 2 मुलांच्या डब्यासाठी पदार्थ। तर त्यात आज राजगिरा पनीर पराठा। राजगिरा हा खूप पौष्टिक आहे आणि त्याचे हेल्थ बेनिफिट्स मी तुम्हाला देईनच ड्युरिंग द व्हिडिओ। तुम्ही अजिबात स्किप करून व्हिडिओ बघू नका, स्टार्ट टू एंड बघत जा, म्हणजे महत्त्वाच्या टिप्स ज्या असतील तुमच्या त्या मिस होणार नाही आणि मुलांसाठी अतिशय न्यूट्रिशियस एक एक तुम्ही रेसिपी करून देऊ शकता मुलांना। आणि ॲक्च्युली मुलांनाच असं नाही, घरातील सगळ्या लहान मोठ्यांना सगळ्यांना सुद्धा चालणारे असे रेसिपी असतात माझ्या। त्याच्यामुळे वेगळा नाश्ता करायची गरज नाही आहे मोठ्यांसाठी आणि मुलांच्या डब्यासाठी। चला तर आता पटकन वेळ न घालवता सुरू करू। हे बघा इथे 1 कप राजगिऱ्याचं पीठ घेतलंय मी आणि इथे अर्धा कप शिंगाड्याचं पीठ आहे। शिंगाड्याचं नसेल तर तुम्ही थोडंसं साबुदाण्याचं घेऊ शकता किंवा नुसतं राजगिऱ्याचं घेऊन केलं तरी सुद्धा चालेल। इथे हे पनीर मी किसून घेतलंय, ते पण 1 कप आहे। 2 मीडियम साईजचे बटाटे उकडून आणि कुस्करून घेतलेले आहेत। ही कोथिंबीर आहे, मीठ आहे चवीपुरतं, थोडीशी काळी मिरी पूड आहे आणि 2 मिरच्या स्लिट करून बारीक चिरून घेतल्यात कमी तिखटवाल्या आणि ही जिरं पूड आहे। आता आधी आपल्याला डो बनवून घ्यायचा आहे। उकडलेले बटाटे आधी घालते एका बाउलमध्ये, पनीर किसून घेतलंय ते घालते, राजगिऱ्याचं पीठ घालते, शिंगाड्याचं पीठ, काळी मिरी पूड आहे, जिरं पूड आहे, मिरच्या आहेत, मीठ आहे आणि ही कोथिंबीर आहे। आता हे मी हातानेच सगळं आधी मिक्स करून घेते छान आणि डो बनवते। या बटाटा आणि पनीरच्या ओलसरपणातच हे आपल्याला पीठ भिजवायचं आहे। हे बघा इथे मी डो बनवून घेतलेला आहे आणि आता हे 10 ते 15 मिनिटं आपण बाजूला ठेवून द्यायचे झाकण ठेवून। 10 मिनिटं झाली आहेत आणि आता पीठ आपण एकदा पुन्हा मळून घेऊया। थोडासा तुपाचा हात लावते मी। पाण्याची गरज आपल्याला अजिबात लागलीच नाही आहे, बटाटा आणि पनीरच्या ओलसरपणातच आपलं पीठ भिजवलं गेलेलं आहे। इथे ना हे मी साबुदाण्याचं पीठ घेतलंय, तांदळाची पिठी पण घेऊ शकता तुम्ही। त्याला गव्हाच्या पिठासारखं बाइंडिंग नसतं राजगिऱ्याच्या पिठाला, त्यामुळे थोडासा हा असा साईडनी पण एक आयडिया करू शकतो। साईडनी तुम्ही सुरीनी कट करून घेऊ शकता किंवा एखाद्या दाखवते मी आयडिया तुम्हाला। हे बघा इथे हे डब्याचं झाकण आहे ना, त्याच्याने असं व्यवस्थित गोल शेप येण्यासाठी म्हणून दिसायला छान दिसतं। नाही केलं तरी चालेल, ऑप्शनल आहे। हा बघा हे मी कट करून घेतलाय आणि या डिशमध्ये काढलाय। आता असं दुसरा लाटून घेते मी। 2 पराठे मी लाटून घेतलेले आहेत। हाताने उचलता नाही आले ना तर कालत्यानेच उचलायचे। थोडे नाजूक होतात हे, पण काळजी करायचं कारण नाही, कारण कसंही करून राजगिरा मुलांच्या पोटात गेला पाहिजे। अतिशय पौष्टिक असतो राजगिऱ्याचे लाडू, चिकी वगैरे मुलांना आवडते, पण ते तसं फुसकं असतं, पोटभरीचं होत नाही ना। पोटभरीचं पाहिजे, शिवाय पनीर पण मुलांना आवडतं आणि राजगिरा जर कसा मुलांच्या पोटात गेला पाहिजे, तर म्हणून मी ही आयडिया करून, आणि बटाटा तर आवडता आहेच मुलांना, त्याच्यामुळे सकाळच्या घाईमध्ये डब्यासाठी हा उत्तम पर्याय आहे। चला आता नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया। बघा मी तवा तापवत ठेवला होता, गॅस बारीक करते आता आणि कालथ्यानीच असा हा ठेवून घ्यायचा आहे, कारण उचलायला गेला ना तर तुटू शकतो। राजगिऱ्याला तेवढं बाइंडिंग नसतं ना। तुम्हाला वाटलंच ना तर तुम्ही थोडं गव्हाचं पीठ पण घेऊ शकता याला, पण मी पौष्टिकतेच्या दृष्टीने शिंगाड्याच्या पिठात पण खूप औषधी गुणधर्म आहेत आणि राजगिरा तर खूपच पौष्टिक आहे। आता हा तुपावर आपण भाजून घेणार आहोत। आधी कोरडाच भाजून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यानंतर तूप सोडायचं आहे। तुम्ही बटर किंवा घरचं लोणी पण घेऊ शकता। मुलांना पौष्टिकतेच्या दृष्टीने जे जे आपल्याला देता येईल ते आपण देऊन आणि मुलांचा डब्बा रिकामा घरी परत आला पाहिजे ह्याची प्रत्येक आईला काळजी असते, म्हणून पटकन घाईमध्ये सुद्धा हे तुम्ही डब्याला करू शकता। असा एक छानपैकी पराठा आणि खूप टेस्टी लागतो। तूप घालते, हे बघा किती सुंदर रंग आलाय आणि पनीर बटाटा राजगिऱ्याचा पण इतका मस्त सुगंध येतोय आणि खूप क्रिस्पी होतात हे। शिंगाड्याचं पीठ पण आहे, तुम्ही याच्याऐवजी ऑप्शन आहे ना वरीचं पीठ पण घेऊ शकता, कारण हे ना पदार्थ आता राजगिरा वगैरे म्हणाल तुम्ही हे काय उपास आहे का मुलांचा, पण तसं नाही आहे। याच्यामध्ये पौष्टिक गुणधर्म आहेत, बरेच मिनरल्स आणि विटॅमिन्स असल्यामुळे ना हे एरवी आपले खाल्ले जात नाही ना, मग अशा प्रकारे मुलांना आपण हे देऊ शकतो या रूपामध्ये।
आणि डब्यात देण्यासारखा आहे. हे बघा मस्त भाजून झालाय हा, क्रिस्पीनेस येतोय याला छान. बघा तुम्ही आवाज ऐकू शकता इथे. आता मी गॅसवर उतरवते. हे बघा आणि आता दुसरा पराठा घालून देते. हे बघा हा दुसरा पण पराठा होत आला. बघा आपला किती झटकन आणि पटकन झाला की नाही. क्विक रेसिपी आहे ही राजगिरा पनीर पराठा. तर तुम्ही पण तुमच्या मुलांच्या डब्यासाठी नक्की ही डिश ट्राय करून बघा. आणि डब्यात देताना वाटल्यास तर तुम्ही ना पिझ्झाचे कसे कट्स असतात ना तसं कट करून द्या. आणि हिरवी चटणी जर मुलांना आवडत असेल, पुदिना आणि कोथिंबिरीची चटणी, तर ती हिरवी चटणी बरोबर तुम्ही डब्यात देऊ शकता. किंवा हा टोमॅटो सॉस जर मुलांना आवडत असेल तर दोन्ही तुम्ही देऊ शकता. तर नक्की घरी ट्राय करून बघा. आणि तुमचा राजगिरा पनीर पराठा कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आणि हा माझा पहिलाच व्हिडिओ तुम्ही बघत असाल आणि जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये. आणि कविताज रेसिपीला कनेक्टेड राहा. चला तर आता पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत छान खात राहा. बाय.